मराठा आरक्षणाचा मुद्दा हा ऐरणीवर आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा थंड पडलेला एक मुद्दा परत समोर आला आणि तो म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा. आता ही जातीनिहाय जनगणना केल्यानंतर नक्की कुठल्या जातीचं भलं होणार आहे आणि अर्थात जातीचं जरी भलं झालं तरी देशाचं भलं होणार आहे की नाहीये या सगळ्याचीच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि विश्वास सर आज आपल्या बरोबर आहे आणि आज आपण ही जी काही जातीय जनगणना आहे या सगळ्याशी निगडीत मुद्द्यांवर विश्वास सरांशी बोलणार आहेत. सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये. मुळात जातीय जनगणनेमुळे देशाचं खरंच काही भलं होणार आहे का? प्रश्न असा आहे की देश आहे तो आपल्या सगळ्या जनतेमधला आणि या देशाचं जातीय जनगणनापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की दर 10 वर्षाने आपण सेन्सस म्हणजे जनतेची गणना करतो. 2011 साली आपण सेन्सस केले, 2021 साली व्हायला पाहिजे. करोना आल्यामुळे आपण ते केलं नाही, पण ह्या सरकारने पुढचा कार्यक्रम अजून जाहीर केला नाही. सेन्ससमुळे एकूणच आपलं इकॉनॉमिक प्लॅनिंग असेल किंवा कोणतंही प्लॅनिंग असेल तेव्हा या देशातील जनता कोणती, कुठे, कशी आहे वगैरे वगैरे माहिती त्या जनगणनेमध्ये मिळते. तेच नसेल आणि आता त्याचा पुढचा प्रश्न, मला आरक्षण पाहिजे. तुम्ही म्हणता की जातीय जनगणनेतून काय फायदा आहे, तर मला आरक्षणातून काय फायदा आहे? तर आरक्षण लोक मागतात कारण का त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं असतं. म्हणजे नोकरी मिळण्याकरता माझ्या जातीच्या आरक्षणाचा फायदा असेल तर मग माझी जात एवढी टक्के समाजामध्ये आहे, मला आरक्षण का नाही असा तो मुद्दा आहे. म्हणजे आरक्षणाचा संदर्भ नोकरीसाठी आहे. तसंच जातीय गणनामध्ये कोण किती जातीचे लोक आहेत, कोण किती धर्माचे लोक आहेत, कोण कुठल्या प्रांतामध्ये आहेत हे कळणं, त्यातून देशाच्या जनतेच्या एकूणच सामाजिक, आर्थिक आणि राजकीयसुद्धा फायदे त्या जनगणनेत होऊ शकतात. म्हणजे मी पहिल्यांदा म्हटलं की देशाचं सेन्सस म्हणजे जनगणना. आपण 142 कोटी जनता आता आपण मोघमपणे म्हणतो. 2011 साली किती होती, किती लोक सांगतात? साधारणपणे 120 कोटीच्या आतली ती आपली लोकसंख्या होती. 10 वर्षात एवढी जनसंख्या वाढली. पण मग त्या जनसंख्येचं वर्णन करायचं झालं तर कोण किती जातीची आहेत, कोण किती धर्माचे आहेत ह्याच्यामध्ये भर झाली की नाही. मग या देशाचं बजेट घडवताना, या देशाचं एकूणच प्लॅनिंग करताना, कुठेही जा अभ्यास करताना ते गणना नको का आपल्याला माहिती आहे. म्हणून जातीय जनगणना हा विषय केवळ आरक्षणाचा मुद्दा आहे असा जो काही जनमानस आहे, असा जो काही समज आहे, एवढ्यापुरतं मी या प्रश्नाकडे बघत नाही आहे. हां, तुम्ही प्रश्न विचारला, लोक आरक्षणाचा मुद्दा आणतात. त्याच्यापूर्वी मंडल कमिशनने जनगणनेचा मुद्दा आणला होता. VP सिंग सरकार होतं, त्यांनी मंडल कमिशन म्हणजे BP मंडल, BP मंडल हे खूप मोठे ग्रस्त होते, खासदार होते. त्यांनी 52% OBC आहेत हे सांगितलं. मग 27%चं रिझर्वेशन आलं. म्हणजे नोकरीमध्ये रिझर्वेशनसाठी माझी जात कोणती, त्याचं प्रमाण किती, असा एक लोकांच्या जनमानसाचा भाग आहे. पण आत्ता जर जनमानसाचा प्रश्न विचारला तर बिहार सरकारने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो एक बॉल गेम आहे या राजकारणातला आणि या समाजकारणातला आणि इलेक्शनचा पण आहे. म्हणून जातीय जनगणनेचा प्रश्न हा अव्वल दर्जावरती आलेला आहे. आणि आरक्षणाचा प्रश्न सुटो न सुटो, माझं म्हणणं सुटणार नाही, कारण का सुप्रीम कोर्टाच्या मर्यादा आलेल्या आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्ष आरक्षणाविषयी बोलत राहतील, बोलत राहू देत, परंतु सुप्रीम कोर्टाने आणि संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा ह्या सगळ्याच राजकीय पक्षांना सत्तेत असोत किंवा नसोत त्यांना पाळाव्या लागतात. आणि म्हणून आरक्षणाचा प्रश्न सुटण्याआधी जेव्हा हा जातीय जनगणनेचा प्रश्न येईल तेव्हा मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या भूमिका आता त्यावरती बदलताना दिसतात, मात्र चर्चा करत नाहीत. मी त्याच्यावरती चर्चा करू इच्छितो. अगदी खरं तर जी सोयीस्कर भूमिका असते किंवा जनमानसाची मॉबची जी काही भूमिका असते ती बघून बऱ्याचदा राजकीय पक्ष आपली भूमिका बदलताना आपल्याला दिसून येत आहे. पण असं जरी असलं तरी बिहार सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचा केंद्रावर हा किती परिणाम होऊ शकतो आणि तो होईल असं तुम्हाला वाटतंय का? एक लक्षात घ्या की बिहार सरकारने जातीय जनगणनेचा प्रश्न हाती घेतला आणि ती जातीय जनगणना संपवून त्याचे आकडे जाहीर केले. मुंबईमध्ये इंडिया फॉर्मेशनची मीटिंग झाली तेव्हा 26 पक्षाचे 28 पक्ष झाले. नितीश महाराष्ट्र जास्त हां आणि महाविकास आघाडीतले सगळे त्यात आहेतच.
आता मुद्दा असा की त्यांनी तिथे जातीय जनगणना करून 65% रिझर्वेशन हे विधानसभा आणि त्यांची जी काही असेंब्ली आहे त्यातून हा निर्णय केला. तुम्ही विचार करा, जातीय जनगणनेनंतर 1,00,000 नोकऱ्या मी कशा देतोय हे जातीय जनगणनेच्या आकड्यावरून ते करतायत. आणि तो प्रोग्राम राबवताना ते सांगतात मी महागाई अशी दूर करतोय, मी एवढे रोजगार निर्माण करतोय. म्हणजे जातीय जनगणनेतून प्रत्येक जातीला आपलं एक प्रतिनिधित्व विधिमंडळात कसं मिळेल, समाजकारणात कसं मिळेल, राजकारणात कसं मिळेल, नोकऱ्यांमध्ये कसं मिळेल, असाच तो अजेंडा आहे ना. म्हणजे तो बिहार सरकारचा जर फायद्याचा असेल तर त्याला पाठिंबा देणारे RJD, समाजवादी पक्ष आणि अर्थातच नितीश कुमारांचं JDU, त्यांनी ही जी खेळी केली त्याला खेळी म्हणण्यापेक्षा त्यांनी हा जो प्रयोग केला आहे तो देशहिताचा आहे असं माझं मत आहे. पण या प्रश्नावरती काँग्रेस पक्षाने एक जाऊन पाऊल पुढे टाकलं आणि सांगितलं हे फार आवश्यक आहे. मग त्यांना पत्रकारांनी विचारलं, बाबा रे तुमचा पक्ष ह्या जातीय जनगणनेला विरोध करत होता, VPC कधी म्हणजे त्यांनी केलेलाच होता. त्यांनी सांगितलं आमची चूक झाली, आम्ही चूक दुरुस्त करायची नाही आहे का, असं म्हणून राहुल गांधींनी नितीश कुमारांचा हा जो काय प्रश्न आहे हा राष्ट्रीय स्तरांवरती नेला. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत, RJD लालू प्रसाद बिहारचे मुख्यमंत्री. पण राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष त्यांनी AICC निर्णय घेतला की नाही मला माहीत नाही, पण राहुल गांधी प्रत्येक प्रचारसभेमध्ये कास्ट सेन्सस का आवश्यक आहे हे प्रचार सभेचा मुद्दा बनवत आहेत. आणि त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम करणारे आमचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्ष नेते यांची विकेट जाते. आणि त्या ठिकाणी प्रश्न येतो की एकूण 90 असे जे IAS ऑफिसर्स आहेत, त्यामुळे 3 OBC तुमच्या अख्ख्या बजेटमध्ये काय निर्णय घेतात. आदिवासी SC मधले आमचे IAS ऑफिसर्स किंवा IPS लोक यांना निर्णयामध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. पण एकूण तुमचं बजेट बनलं जातं, त्या बजेटमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आहात. म्हणजे OBC 52% असतील तर आता नेमके किती टक्के बघूया. म्हणून कास्ट सेन्सस आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या जातीच्या प्रमाणातून तुम्हाला सत्तेमध्ये सहभाग करून घेण्यात यावं, या दृष्टीने त्या IAS, IPS, IRS मध्ये कोणत्या जातीचं किती प्रमाण आहे हे जेव्हा इलेक्शन मांडताल तेव्हा ते बॅलेट बॉक्समध्ये परिणाम करणाऱ्या गोष्टी होतात. हा एक बॉल गेम जो नितीश कुमारांनी लोकांच्या भल्यासाठी म्हणून आणला तो राष्ट्रीय पातळीवरती भल्यासाठी होऊ शकतो. म्हणून राहुल गांधींनी असं त्या ठिकाणी सांगितलं की राजस्थान सरकारने जनगणना चालू करावी, सत्तेवर आल्यानंतर करू. छत्तीसगडने चालूच केली आहे, कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यानंतर चालू झालेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये आम्ही प्रॉमिस करतो चालू करणार. आणि देशात सत्तेवर आल्यानंतर पहिलं काम काय तर जातीय जनगणना आम्ही करणार आहोत. आणि आम्हाला हे फार आवश्यक वाटतं, कारण का तुम्हाला तुमच्या सत्तेत वाटा देणं ही अत्यंत क्रांतिकारी गोष्ट एक राहुल गांधी जो आज काँग्रेस पक्षाचा माजी अध्यक्ष आहे पण एक प्रमुख नेता आहे, त्यामुळे संपूर्ण राजकारणाचा परीघ व्यापणारी अशी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जातीय जनगणना यातून या देशाचं जनतेच्या विकासाचा कार्यक्रम आखला जाऊ शकतो हे जाणून, मी एक बँकर आहे, मी अर्थशास्त्राविषयी लिहितो बोलतो, मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष एवढ्यावर थांबणार आहे का आणखीन पुढे करणार आहे. का त्यांनी एक वाक्य उच्चारलं की मला जातीय जनगणना हवी पण मला हेही बघायचे की लोकांकडे किती संपत्ती आहे. याचा अर्थ ते तिथे थांबणार नाही आहेत आणि देशाच्या आर्थिक चेहऱ्यामध्ये बोलण्याचं काहीतरी एक त्यांच्या डोक्यात प्लान आहे. पण तो काँग्रेस पक्षाचा प्लान आहे का तो राहुल गांधींचा प्लान आहे, त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. ते कदाचित भविष्यच ठरवेल. पण एकंदरीतच मुळात कुठल्या जातीचं किती प्रमाण आहे आणि तेही सत्तेमध्ये किंवा आपण असं म्हणूया की पॉलिसी मेकिंगमध्ये कुणाचा किती वाटा आहे असं जर आपण पाहिलं तर अर्थातच कदाचित जातीनिहाय पाहिलं तर त्याचं पर्सेंटेज कमी जास्त होऊ शकतं. पण पुन्हा पुन्हा जर तीच लोक त्याच पॉलिसी मेकिंगमध्ये जर येत असेल तर याचा परिणाम किती होऊ शकतो आणि हे आपल्याला जातीय जनगणनेशी जोडता येऊ शकेल का. आणि याच्याशी जोडूनच आणखीन, कारण आपण जातीय जनगणना जरी म्हणत असू तरी याच्याशी पक्षाची बांधिलकी किंवा पक्षीय राजकारण त्याच्याबरोबर होताना दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचीही ह्या जातीय जनगणनेकडे बघायची दृष्टिकोन जो आहे तो बदललेला तुम्हाला असं वाटतोय का. असे जरा थोडेसे जोडून प्रश्न. भारतीय जनता पक्ष हा मनुस्मृती मारणारा पक्ष आहे आणि त्यामुळे संविधानामध्ये हिंदू मेजॉरिटिझम म्हणजे बहुसंख्याक हिंदू आहेत
म्हणून संविधानामध्ये तसे बदल घडवावेत असं राष्ट्रीय संघ आणि त्यांचे अनेक नेतं, विशेष करून उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये जे त्यांच्या नेत्यांकडून बोललं जातं आणि म्हणून संविधान बदलण्याच्या गोष्टी ते करतात. ते त्यांना शक्य नाही आहे. मनुस्मृती लागणं शक्य नाही आहे. पण वर्णाश्रमामध्ये उच्चवर्णीयांच्या हातामध्ये सत्ता राहिली तरच हा देश अखंड भारत राहील असे बोलणारे भारतीय जनता पक्षाचे लोक बरेच आहेत आणि पंतप्रधान सकट अनेक मंत्री बोलताना दिसतात. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी पक्ष तर गौरवाने म्हणतो, पण हिंदुत्ववादी आहेत की नाही हा मुद्दा नाही आहे. पण मुळात मनुस्मृती मांडण्याची अशी ही 21व्या शतकामध्ये जर राज्यव्यवस्था जर त्यांना आणायची असेल तर त्याला उत्तर या हिंदू धर्मातल्या जाती ज्या आहेत ना त्याच्यामध्ये ब्राह्मणांचा वर्ग 3.5% आहे. हे जातीय जनना कळल्यानंतर कळेल ना. त्यामुळे तुम्हाला पेशवाईकडे जायचं आहे आणि मग आमच्या शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला, जे बहुजनांचे नेते आहेत, जे आमचे महात्मा ज्योतिबा फुले बहुजनांचे नेते आहेत, विठ्ठल रामजी शिंदे बहुजनांचे नेते आहेत, यांनी जी समाज सुधारणा केली, राजा राममोहन राय आहेत, या सगळ्यांच्या शतकानुशतका केलेल्या समाज सुधारणा तुम्ही मातीत घालणार आणि हिंदू धर्म मोठा का, हा धर्म मोठा का, तो धर्म मोठा, अशी तुम्ही आत्ता जे आगी लावतायत आणि गेले 10 वर्ष एक जातीय विद्वेष नव्हे तर धार्मिक विद्वेष पसरवतात. त्याला जातीय विद्वेष पण पसरवायचं आणि धार्मिक विद्वेष पसरवायचं हे आपण गेल्या 10 वर्षात पाहिलेलं आहे. म्हणून ते आत्ता कमंडलचा प्रश्न आणि मंडलचा प्रश्न, मंडल जेव्हा आलं ना तर त्याला प्रत्युत्तर म्हणून बाबरी मशीद झालं आहे. तुमच्या लक्षात आहे का? बिलकुल. म्हणजे बाबरी मशीद मंडल कमिशनचा जातीय जो जनगणनेचा मुद्दा आला आणि जेव्हा आरक्षण 27% आलं त्यानंतरच ह्या सगळ्या हिंदू धर्म वगैरे किंवा मुसलमान म्हणजे हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, हिंदू बौद्ध असे तेढ निर्माण करण्याचे प्रश्न राष्ट्रीय संघाने निर्माण केले. मंदिर वही बनाएंगे हे केव्हा सुरू झालं? मंडल कमिशनला प्रत्युत्तर म्हणून आलं. त्यामुळे मंडलला प्रत्युत्तर कमंडल त्याला आता 30 वर्षाचं एक वर्तुळ पूर्ण होते. ह्याच्यामध्ये त्यांची स्वतःची 10 वर्षाचं आणि आधीचं 5 वर्षाचं सरकार आलं. काँग्रेसची सरकार पडली, उभी राहिली. 2 वर्ष दोनदा UPचं सरकार आलं. म्हणजे हे जे काही राजकारणाची दिशा आहे, धार्मिक राजकारण आणि जातीय राजकारण हे ध्रुवीकरणाचं, मतांच्या ध्रुवीकरणाचा एक प्रश्न म्हणून भारतीय जनता पक्ष त्याकडे बघतो. काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्मांचं आणि इव्हन विरोधी पक्षांमधले जे अन्य पक्ष आहेत, पुरोगामी पक्ष, हे सर्वांना एकत्र ठेवून या देशाचा अर्थविकास कसा करता येईल ह्या दृष्टीने बोलतात. म्हणून ते पुरोगामी आहेत. मुद्दा इथे असा येतो, देशाची चौकट, देशाची वीण, ती आपण गंगा जमनी तहबीब म्हणतो किंवा एकूणच पब्लिक सेक्टर आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे, देश प्रगतीने पुढे जातोय, हे जे काय आपण 2014पर्यंत बघत होतो, आता ते सगळं धोक्यात येते. आणि त्या ठिकाणी जातीय जनगणनेनंतर 1 लाख रोजगार मी देतो असं नितीश कुमार सिद्ध करतायत. आणि देशात आम्ही सत्तेवर आलो, इंडिया फॉर्मेशन, तर आम्ही रोजगार निर्मिती, महागाई कमी करणं, बेरोजगारांना काम देणं, अशा तऱ्हेची भाषा जेव्हा राहुल गांधी करतात तेव्हा जातीय गणना हा पुढचा एक भारतीय अर्थव्यवस्थेला वळण देणारा टप्पा आहे असं जेव्हा ते सुतोवाच करतात तेव्हा मला असं वाटतं कमंडलचं राजकारण आणि मंडलचं राजकारण हे मागे जाऊन या देशाच्या अर्थविकासाचं राजकारण इंडिया फॉर्मेशन करताय का, तर आपण त्याच्यावरती बोललं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, येस, जातीय जनगणना जरी काँग्रेसने आधी मान्य केली नाही तरी आमची चूक आम्ही दुरुस्त कमी करू असं राहुल गांधी म्हणाले. पत्रकारांपुढे बोलताना म्हणाले, होय आम्ही चूक केली, आम्ही दुरुस्त करतो. पण लोकांच्या आर्थिक विकासाचा प्रश्न जर ह्या जातीय गणनेच्या माध्यमातून सुटत असेल तर आम्ही नक्कीच करू. आमच्या हातात सत्ता द्या. आम्ही मग अदानीकडे जाणारी संपत्ती जी आहे किंवा अंबानींकडे जाणं संपत्ती आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे, तर तुमची भागीदारी सत्तेमध्ये, तुमची भागीदारी आर्थिक सत्तेमध्ये, तुमची भागीदारी समाजकारणामध्ये कशी घडवून आणायची त्याकरता जातीय गणना ताबडतोबीने हाती घेऊ आणि नंतर आम्ही ताबडतोबीने आणखीन काही तुमच्या विकासाचे प्रश्न आणू. तिथे माझा शब्द असा आहे की इमिजिएटली इकॉनॉमिक सेन्सस म्हणजे आर्थिक जनगणनेचा एक मार्ग सत्तेत आलेल्या लोकांनी दाखवा. जो नितीश कुमार म्हणाले की मी 1 लाख रोजगार देतोय आणि हा कार्यक्रम मी जारी ठेवेन, मी महागाई कमी करण्याचं काम जारी ठेवेन, मी मागासवर्गीयांना योग्य सत्तेच्या ठिकाणी पोहोचवेन आणि मग त्याच्यातून विजय नक्की आहे, बॅलेट बॉक्समधून विजय नक्की आहे. आणि म्हणून या 5 राज्यांमध्ये आज अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव
या जातीय जनगणनेतून आणि नंतर होणाऱ्या एका विशेष टप्प्यातून दिसतोय. आणि म्हणून तो एक निवडणूक जिंकण्याचा मार्ग म्हणून आत्ता लोक बोलत असले तरी हे सगळे इंडिया फॉर्मेशनमधले सगळे पक्ष आज इकॉनॉमिक सेन्ससविषयी मागणी करत नाही आहेत अशी माझी तक्रार आहे. एक्झॅक्टली, मी येणारच होते त्या प्रश्नाकडे. एकंदरीतच आपण कास्ट सेन्ससबद्दल जरी बोलत असलो तरी मराठा आरक्षणाची जे काही आपण म्हणूया एक वादळ उठलेलं आहे आणि त्याच्याविषयी सगळीच समाजकारण आणि राजकारण दोन्हीकडेही त्याच्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्यामध्ये खास करून जेव्हा या सभा होतात त्यामध्ये मेजॉरिटीली हे सांगितलं जातं ज्याच्यामध्ये शिक्षण आणि पगार अशा 2 गोष्टी आणि पुढे जाऊन नोकरी, ह्या 3 गोष्टींच्या अवतीभोवती साधारणतः ही भाषणं किंवा माध्यमातून येणारे बाईट्स असतील. तर इथे कुठेतरी अस्वस्थता दिसते की आम्हाला शिक्षण मिळत नाहीये, मग ते शिक्षण महाग झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये आम्हाला सवलती हव्या आहेत, किंवा नोकऱ्यांमध्ये आम्हाला नोकरी मिळत नाहीये, किंवा आमच्या घरात येणारं एकूण दरडोई उत्पन्न जे आहे ते प्रचंड कमी झालेलं आहे, जे कधी काळी खूप जास्त होतं. तर ते कदाचित माझ्या बापजाद्यांनी खूप कमवलंय पण मला कमवता येत नाहीये, असं एकंदरीत या साधारण पद्धतीचे बाईट्स जे आहेत ते आपल्याला येताना आपल्याला दिसतात, किंवा लोक अशा पद्धतीची जनभावना आपल्याला दिसते. तुम्ही आता एक शब्द वापरला तो म्हणजे इकॉनॉमिक सेन्सस. मला याकडेच यायचं आहे की एखाद्या समाजाचं इकॉनॉमिक सेन्सस काढणं खरंच शक्य आहे का, आणि त्यासाठी पॉलिटिकल पार्टीचं ॲक्च्युअल किती विल असू शकतं? हाच खरा कळीचा प्रश्न आहे की म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक प्लॅनिंग कमिशन असावं असं नेहरूंची कल्पना होती. त्यात महालनोबिस नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ खूप मदतीला आले आणि आपल्या महाराष्ट्रातले धनंजयराव गाडगे वगैरे हे जे अर्थतज्ञ होते या सगळ्यांनी नेहरूंच्या या मॉडेलला पाठिंबा दिला. म्हणजे प्लॅनिंग पद्धतीने देशाचा विकास करावा आणि त्या अर्थव्यवस्थेमध्ये पब्लिक सेक्टर शॅल हॅव द कमांडिंग हाईट्स ओव्हर द इकॉनॉमी हे इंदिरा गांधींनी केलं आणि करून दाखवलं. म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरण, LICचं राष्ट्रीयकरण, सार्वजनिक क्षेत्र उभं करणं, त्यातून भारतीय देशाचा विकासाचा मार्ग हा सार्वजनिक क्षेत्र बळकट करणं आणि खाजगी क्षेत्र पण असेल. पण मग आरक्षणाचा मुद्दा संविधानात आला, तो SC STचा आला, मंडल कमिशनमधून 27% OBCचे आले. आता देशाचा पंतप्रधान म्हणतो की मी OBC आहे, हां मी गरिबांचा आहे वगैरे वगैरे. पण म्हणजे या ठिकाणी मूळ प्रश्न गरिबी दूर करण्याचा आर्थिक विकासाचा मार्ग नेहरूविन मॉडेलने दाखवला. जागतिकीकरणाच्या टप्प्यामध्ये हे सगळं मागे पडलं आणि फक्त आरक्षण एवढा मुद्दा म्हणजे 19 नंतरची गोष्ट आहे. मग हो, उदारमतवादी धोरण, जागतिकीकरण, खाजगीकरण, ह्याच्यात आरक्षण कुठे आहे? जागतिकीकरणाच्या काय विशिष्ट टप्प्यामध्ये आजच्या टप्प्यामध्ये खाजगीकरणामध्ये आरक्षण नाहीच आहे. त्यामुळे SC STचं पण आरक्षण जाणार आहे आणि गेलं आहे. बाकीच्यांचं आरक्षण होतच नाही आहे, होणार नाही आहे. अशा वेळेस लोकांच्या आर्थिक विकासाचा प्रश्न या जागतिकीकरणाच्या टप्प्यात पण सुटत नाही आणि भारत हा खंडप्राय देश आहे. इथे तुम्हाला मी सांगतो 2011च्या सेन्ससनंतर सरकारकडे योग्य आकडेच नाही आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे बँकांच्या आकडे आहेत, पण ते जे काही आकडे गोळा करणाऱ्या संस्था आहेत, CMIA आहे, सेंटर ऑफ मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी, FICCI आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहेत, मग हेच आकडे आपण भारत सरकार, NSO आहे, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, हे सगळे आकडे भारत सरकार, IMF, वर्ल्ड बँक, काय रेटिंग एजन्सीज ह्यांना पुरवते. त्यानंतर ते आपलं स्वतःचं आकलन आपल्याला सांगतात आणि सांगतात की भारत असा प्रगतिशील आहे, तसा प्रगतिशील आहे. मी असा प्रश्न उपस्थित करतो, या देशामध्ये 100% रोजगारांमध्ये 94% असंघटित आहेत आणि 4 ते 6% हा संघटित रोजगार आहे. ह्या संघटित रोजगाराचं संघटित क्षेत्र जे आहे ना आर्थिक क्षेत्रामधलं, याचेच आकडे ह्यांच्याकडे उपलब्ध आहेत. करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर असंघटित वर्गाची आकडेवारीच नाही आहे आणि म्हणून जे मायग्रंट लेबर चालत गेले ना, पार्लमेंटमध्ये त्याचं उत्तर देता आलं नाही की किती मायग्रंट लेबर, किती स्थलांतरित कामगार होते. ते 45 कोटी आहेत. हे लक्षात आलं की 6,20,00,000 संघटित छोटे छोटे उद्योग आहेत. त्याला आपण MSC, आम्ही बँकवाले MSME किंवा SME म्हणतो, छोटे आणि मध्यम. हां, ते 6,20,00,000 आहेत करोनापूर्वीचा आकडा. करोनानंतर त्यातले किती जिवंत झाले आणि किती अजून होत नाहीत हा वेगळा भाग आहे. पण त्याच्यामधून रोजगार मिळतो. छोटे उद्योग जिल्ह्याच्या लेवलला, शहरामध्ये सगळ्याच महत्त्वाच्या 8 उद्योगांमध्ये ते आहेत. पण 6,20,00,000 चांगली गोष्ट आहे. चीनमध्ये सर्वात जास्त आहेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. भारत हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये हब बनू शकतो असं जेव्हा आपण म्हणतो ते कोणाच्या जीवावर? कॉर्पोरेशनच्या जीवावर नाही, MSME आणि SME.
मग हा संपत चाललेला MSME आणि SME आहे, याच्याकडे बँका किती पैसे देतात, हे किती कर्जबाजारी आहेत, यांना आधार कोण देतं? सरकार देतं का? बँका देतं का? इन्शुरन्स सेक्टर देतो का? कोण देतं? मला वाटतं करोनानंतर दुर्लक्षित कोण असेल तर SME आणि SME जो रोजगार देणार आहे, आणि म्हणून बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, नवीन रोजगार निर्माण होत नाही. आणि टेक्नॉलॉजी नवीन जी आहे ना, ती नवीन उद्योगामध्ये मोठ्या भांडवलदाराला ते भांडवल गुंतवतच नाहीत, कारण त्यांना मनुष्यविहित उत्पादन करायचं आहे, आणि म्हणून रोजगार निर्माण होत नाही. डिजिटल इंडिया करताना रोजगार निर्माण होणारच नाही, भांडवल येईल, पण ते कोणाचं भांडवल असेल? त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगार होईल, जिथे विरहित तुम्ही उत्पादन कराल, म्हणजे सर्व्हिस द्याल आणि प्रचंड नफा कमवाल. म्हणून सर्व्हिस सेक्टर या GDPमध्ये नंबर 1 आहे. इंडस्ट्रियल सेक्टर आणि ॲग्रिकल्चर सेक्टर कुठेतरी नंबर 2 आणि 3 आहे. त्यामुळे 60% जास्त सर्व्हिस सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतो तुमच्या GDPमध्ये. मग हे चित्र जर बदलायचं असेल, हा जो असंघटित क्षेत्र आहे, ज्याचं काउंटिंगच तुम्ही करत नाही, सेन्ससमध्ये तुम्ही करत नाही, तुम्ही सेन्सस पण करत नाही, आणि तुम्ही तुमचे आकडे विदेशातल्या संस्थांना देता, देशातल्या संस्थांना देता, चुकीच्या आकड्यातून चुकीचे निष्कर्ष निघणार. आणि म्हणून तुम्ही म्हणता की माझी इकॉनॉमी ही टेक ऑफ स्टेजला आहे, ब्रिटनच्या नंतर येणारी आहे. साफ झूट आहे. या देशामध्ये ऑक्सफॅमने तुम्हाला डावोसच्या आधी एक दिवस ऑक्सफॅम रिपोर्ट आल्याने सांगितलं या देशामध्ये विषमता किती आहे, आर्थिक विषमता. आणि ती आर्थिक विषमता म्हणजे 1 लाख लोकांकडे या देशातली 65% संपत्ती आहे. या देशामध्ये दरडोई उत्पन्न, मगाशी तुम्ही उल्लेख केला, $2 आहे, म्हणजे काय, $200 पण नाही. मग ब्रिटनची तुलना करताना, अमेरिकेची तुलना करताना, युरोपातल्या श्रीमंत देशाची तुलना करता, त्यांचा दरडोई डॉलरमध्ये 60,000 65,000 आहे ना. मग तुम्ही पर कॅपिटा उत्पन्न बघणार का तुमच्या GDPची साईज बघणार? आणि काय तुमच्या GDPची साईज आहे? मी तुम्हाला सांगतो, करोनाच्या आधी तो 200 लाख कोटी होता रुपयाचा. आता तो 300 लाख कोटी क्रॉस केला असेल. एवढ्या मोठ्या जनसंख्येमध्ये तो 300 लाख कोटी क्रॉस करणं महत्त्वाचं आहे, पण अशक्य नाही. कारण मनमोहन सिंगांच्या काळापासून GDP वाढतोच आहे, पण दरडोई उत्पन्न आणि गरीब कमी होणं हे मनमोहन सिंगांच्या काळात झालं. या गेल्या 10 वर्षामध्ये गरीब अधिक वाढलेली आहेत, आर्थिक विषमता वाढली आहे, हे ऑक्सफॅम रिपोर्ट सांगतोय. विषमताही त्याच प्रमाणात वाढलेली आहे. विषमता, मी तोच मुद्दा आहे माझा. आर्थिक विषमता, दरडोई उत्पन्न कमी होणं, गरिबांची संख्या वाढणं, रोजगार जाणं आणि नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता नाही, तेव्हा आरक्षणाचे मुद्दे येतात. म्हणून भाकरी मोठी झाल्याशिवाय भाकरीच्या तुकड्यांमध्ये कोणाचा अधिकार तुम्ही कसं ठरवणार? भाकरी मोठी झाली पाहिजे, म्हणजे इकॉनॉमी मोठी झाली पाहिजे. आणि समन्यायी अशी इकॉनॉमी व्हायची असेल तर तिथे नितीश कुमार म्हणतात जातीय गणना करा, आणि ते रोजगार देत आहेत. आणि मग राजकारणात स्थान, समाजकारणात स्थान, शिक्षणात स्थान, हा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. इथे मी असं म्हणतो की जातीय जनगणना केल्यानंतर कोण किती जातीतले आहेत, कोण किती धर्मातले, हे सगळं कळेल. पण मी म्हणेन की प्रियदर्शनीचे असेट्स किती आहेत, म्हणजे तुमचा इकॉनॉमिक स्टेटस आणि विश्वास उडगीकडे किती ॲसेट्स आहेत, हे भारतीय सरकारने जनगणनेमध्ये इकॉनॉमिक स्टेटसमध्ये आणावं. आणि मग अदानीचे ॲसेट्स किती आहेत, अंबानीचे ॲसेट्स किती आहेत, याच्यामध्ये ही जी विषमता, आर्थिक विषमता, ही दूर करण्याकरता नीती आयोग आणि दीपम काय करतं? पब्लिक सेक्टर विकतंय, म्हणजे मोनेटायझेशन ऑफ ॲसेट्स करतंय. डिमोनेटायझेशन एक भाग झाला, GST दुसरा भाग झाला, करोना स्कॅम तिसरा झाला, NBFC स्कॅम चौथा झाला, आणि आता ॲसेट मोनेटायझेशन प्रोग्राममध्ये पब्लिक सेक्टर विकलं जात आहे. डिसइन्व्हेस्टमेंट बोलताना ॲक्च्युअली सेल आहे. हा एक्झॅक्टली भारतीय अर्थव्यवस्थेचा डिझास्टर्स प्रोग्राम आहे. आणि ह्याला आळा घालायचा असेल तर संपत्तीचं केंद्रीकरण अदानी अंबानीकडे होणं, किंवा एक माझं म्हणणं 500 मोठ्या कॉर्पोरेटच्या हातात होणं, हे देशाचं मोठं दुर्दैव आहे. कारण 90 कोटी लोक 5 किलोच्या धान्यावरती जगणार असं प्राईम मिनिस्टर पुढच्या 5 वर्षाकरता बोलून जातो. याचा अर्थ त्यांच्याकडे कार्यक्रम नाही आहे. भारतीय जनता पक्षाकडे या देशाच्या उत्थानाचा, गरिबांच्या उत्थानाचा कार्यक्रम नाही आहे. ते फक्त आरक्षणाच्या आगी लावत आहेत. त्याला पर्याय म्हणून जातीय जनगणना मस्ट. पण माझा पुढचा म्हणणं आहे, राहुल गांधी म्हणतात ते इकॉनॉमिक स्टेटस आणायचं असेल तर माझं म्हणणं आर्थिक जनगणना व्हायला पाहिजे. मग सेन्सस 2011चा 21ला नाही झाला, तो ताबडतोब करा, पण भारतीय जनगणना, जातीय जनगणना हे घ्या. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आरक्षणाचे प्रश्न रोजगार निर्मितीतून सुटायला लागतील.
आरक्षण नको अशातला भाग नाही आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 वर्ष मागास राहिलेल्या अनुसूचित जाती जमातींना पुढे आणण्याकरता एक आरक्षण दिलं. पण ते संविधानात संपवायला निघाल्या लोकांना आता उत्तर द्यायचं झालं तर जातीय जनगणना, आर्थिक जनगणना म्हणजे इकॉनॉमिक सेन्सस हा मी एक अजेंडा मांडतो. आणि त्याकरता मी असं म्हणतो, आज माझ्याकडे डाटा नाही आहे, मी डाटा अभावी, मी एक बँकर आहे, मला माहिती आहे माझ्याकडे निर्णय कसा घ्यायचा मी. आणि जे काही IMF सांगतं, वर्ल्ड बँक सांगतं, मी दिलेल्या आकड्यांवरून ते गणितं मांडतात आणि सांगतात की माझा GDP एवढा मोठा. अरे काय आग लावायचं त्या GDPला. माझ्या इथे 90 कोटी लोकांना 5 किलोचं रेशनवरच्या धान्यावरती मी जगायचा सल्ला देतो. कित्येक लोक मरतात. आणि कोरोनानंतर आपली आर्थिक परिस्थिती कशी सुधारली सांगा मला. नाही सुधारली. आणि म्हणून आपला रुपया, त्याची बाजारातली किंमत 84 रुपयापर्यंत गेलेली आहे. 84 रुपयाचा $1 आहे. आपलं आयात ही प्रचंड महाग आहे आणि आपल्या वस्तू अजून निर्यात होत नाहीत. हे आम्हाला काय सांगतायत की आमचा GDP 4थ्या 3ऱ्या नंबरवरती आले आहेत. त्याचा काय संदर्भ आहे. एवढ्या मोठ्या देशामध्ये प्रत्येकजण वस्तू विकत घेतो तेव्हा GST भरतो. 9 कोटी 10 कोटी इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे आहेत. तुमच्या माझ्यासारखे 30 कोटी मध्यमवर्गीय आहेत. 30 कोटी मध्यमवर्गीय हा या भारतीय आणि श्रीमंत लोक, हे या भारताचं मोठं मार्केट आहे. जर्मनीचं, ब्रिटनचं, अमेरिकेचं मार्केट, तिथली लोकसंख्या काय 20-25 कोटी. आमच्या महाराष्ट्राचीच लोकसंख्या 14 कोटी आहे, जर्मनीपेक्षा मोठी. सो वी आर द बिगर मार्केट. आणि या मार्केटवरती हा GDP वाढतोय म्हणजे व्हॅल्युएशनमध्ये बघता. पण GSTमध्ये अनऑर्गनाइज सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतोय. 60% कॉन्ट्रीब्युशन GSTमध्ये या देशातला 94% अनऑर्गनाइज सेक्टर करतोय, ज्याची GDPमध्ये गिनतीच नाहीये. आणि त्याची नोंदही नाहीये. आणि त्याची नोंदही नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आरक्षण असेल, इकॉनॉमिक, ज्याला आपण आर्थिक जनगणना आपण थोडं इकॉनॉमिक सेन्सस असा शब्द आपण त्याला वापरू शकतो. पण तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पक्ष हे काही जातीय जनगणनेला तयार नाहीत एकंदरीतच, पण दुसऱ्या बाजूला काँग्रेस यासाठी तयार होईल असं तुम्हाला वाटतं का? एक चांगली गोष्ट म्हणजे आशेचा किरण राहुल गांधी. राहुल गांधी हा अत्यंत बदललेला नेता आहे. म्हणजे पूर्वी त्यांनी असं कधी म्हटल्याचं ऐकून, पण तो एक सिरियस नेता आहे. भारत जोडो आंदोलनात मी स्वतः पण चाललेलो आहे. आणि आता ती जी मांडणी आहे की आमची चूक झाली पण आम्ही ही इकॉनॉमिक सेन्सस करतो, त्याची गरज ही आहे. आणि मग ते त्यांच्या भाषणामध्ये सांगतायत, ते त्यांच्या काँग्रेस पक्षाचं मत आहे की नाही मला माहीत नाही, पण लोकांचं इकॉनॉमिक स्टेटस हे म्हणजे दरडोई उत्पन्न वाढवणं हे वाढवायचं असेल तर भक्कम सार्वजनिक क्षेत्र पाहिजे, हेही ते बोलतात. ते हेही म्हणतात की कॉर्पोरेशनने संपत्तीचं केंद्रीकरण केलं आहे, हे या देशाच्या दृष्टीने चुकीचं आहे. आणि म्हणून त्यांनी खिसे कापूचं उदाहरण दिलं इलेक्शनमध्ये. खिसे कसे कापले जातात, मग अमित शहाचं चित्र दाखवून ते दंडा घेऊन दडपशाही कशी करतात आणि मग गुमराह करण्याचं धोरण प्राईम मिनिस्टर कसे करतात हे त्यांनी सांगितलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ जातीय सेन्सस केल्यानंतर त्यांना इकॉनॉमिक असं एक धोरण घ्यायचे आहे आणि त्या धोरणातून या देशाचे किती जातीचे लोक किती आहेत, कसे आहेत, यांचा इकॉनॉमिक स्टेटस बदलण्याकरता डेफिनेटली त्यांना नीती आयोगाच्या ऐवजी पुन्हा प्लॅनिंग कमिशन आणायला लागेल आणि या देशातल्या बुद्धिजीवींकडे त्यांना जावं लागेल. स्वतःचं एक समिती नेमायला लागेल की आपण कशा तऱ्हेने इकॉनॉमिक आपलं धोरण जे आहे पूर्वीचंच काँग्रेस सरकारचं, याच्यातही काही बदल करावे लागतील का. आणि त्या ठिकाणी नेहरूवादी, मार्क्सवादी, डांगेवादी, काय तुमचे सगळेच जण ह्या सगळ्यांना आपापल्या पक्षाच्या भूमिका तपासून बघायला लागतील. कारण काही लोक नुसतेच ठोकळेबाज बोलतात, पण जेव्हा जातीय जनगणनाचे आकडे समोर येतील सरकारला भूमिका घ्यायला लागेल. इकॉनॉमिक सेन्ससचे आकडे आल्यानंतर ही विषमता ऑक्सफॅमने सांगण्यापेक्षा भारत सरकारच जाहीर करेल. आणि मग ती बदलण्याकरता ज्यांना ज्यांना राजकारण करायचं आहे लोकांचं आणि पुरोगामी राजकारण ज्यांना करायचं आहे, ज्यांना समन्वयी किंवा समतावादी राजकारण करायचं आहे, ज्यांना विषमता हटवण्याचं राजकारण करायचं आहे, त्या सगळ्यांना बोलतं व्हावं लागेल. म्हणून रिपब्लिकन पक्ष, डावे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जे महाविकास आघाडीचे घटक आहेत, यांना धोरण घेण्याचा निर्माण आहे प्रश्न येईल. कारण भारतातली 142 कोटी जनता आहे. त्या ठिकाणी त्यांना कुंपणावरती बसून चालणार नाही.
सगळ्या राजकीय पक्षांना या जातीय सेन्सस नंतरचा इकॉनॉमिक सेन्सस हा या देशाच्या पुढच्या इकॉनॉमिक रिस्ट्रक्चरिंगचा अजेंडा ठरत असेल, तर बजेटमध्ये सुद्धा या जाती जनगणनेनंतर कसा पैसा खर्च करावा याची प्रायोरिटी ठरवायला लागेल. म्हणजे बजेट फॉर्मेशन मी सांगतो 1 फेब्रुवारी येईल तेव्हा ते भाजपचं असेल, पण मे 24 नंतर जे बजेट इंडिया फॉर्मेशनचा जो फायनान्स मिनिस्टर असेल त्याला सादर करताना जर इकॉनॉमिक सेन्सस आणि जातीय सेन्सस हे सायमल्टेनियसली झालेलं असेल, जे आकडे उपलब्ध असतील, तर ते इतके स्टार्टिंग रियालिटी असतील की ते भेदक चित्र असेल, भेसूर चित्र पण असेल. मग ते चित्र नीट करायचं असेल आणि भारतीय जनतेला आणि भारताला या जगामध्ये एक महत्त्वाचं राष्ट्र म्हणून उभं करायचं असेल, तर 70-75 वर्षात उभा झालेला भारत आता बर्बाद होण्याच्या वाटेवर आहे. तो पुन्हा उभा करायचा असेल तर इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द सिटिझन्स याचा डाटा मिळवणं आणि त्या पद्धतीने आपलं धोरण आखणं, आणि ते जे राजकीय पक्ष असतील त्या इंडिया फॉर्मेशनमधले त्यांची ती जबाबदारी बनेल. ते त्या समान कार्यक्रमाला आता बांधील होतील, पण तो कार्यक्रम अंमलात आणताना जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवणं, जनतेला रोजगार मिळवून देणं, याकरता विकेंद्रित म्हणजे कॉर्पोरेट्सच्या ऐवजी त्याला पर्याय म्हणून, त्याला उत्तर म्हणून उद्योगांचं विकेंद्रीकरण याची सुरुवात सरकारच्या पुरस्काराने MSME आणि SME याची प्रचंड मोठी संख्या करायला लागेल. आता 6 कोटी असतील ना, 12 कोटी उद्योगांना ताबडतोबीने प्रचंड मोठा पाठिंबा कोणी द्यायचा? सरकारने दिला पाहिजे, बँकांनी दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ह्या सेन्ससमधून निर्माण होणारे प्रश्न आरोग्याचे, निवाऱ्याचे, शिक्षणाचे, आणि म्हणून आता सगळे जाहीरनामे बघा. 12वीपर्यंत शिक्षण मोफत देईन, 25 लाखापर्यंत आरोग्य विमा देईन, तो त्याचा कायदा करून देईन, असं राजस्थान सरकारने केलं, छत्तीसगडने केलं. मग केंद्रामध्ये आलेल्या इंडिया फॉर्मेशनला आरोग्याचा अधिकार करून द्यायला लागेल जनतेला या सेन्सस नंतर. आणि 20-25 लाख. आणि आणखीन एक मुद्दा, परवडणारी घरे पंतप्रधान सांगतात आम्ही हे बांधून देऊन एवढी कोटी काही बांधलेली नाही आहेत, पण ती परवडणाऱ्या घरांचा जो जमिनीचा प्रश्न आहे, ULC लँडचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी या देशामध्ये या इंडिया फॉर्मेशनच्या पक्षांना घरांच्या प्रश्नावरती योजना म्हणून देता येणार नाही. लोकांचा अधिकार जो संविधानामध्ये आहे, म्हणजे शिक्षणाचा अधिकार, निवाऱ्याचा अधिकार, आरोग्याचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टीचे मूलभूत अधिकार जे आहेत ना, याच्यावरती खर्च करावा लागेल. आणि शासनाची जबाबदारी जी गेल्या 30 वर्षाच्या लिबरलायझेशनमध्ये कमी होते, ती उद्या मे 24 नंतर शासनाची, ती राज्य असेल किंवा केंद्र असेल, ही बजेटमध्ये वाढलेली असेल. द स्टेट विल हॅव द मोर रोल, सेंटर विल हॅव द बिगर रोल. अशा तऱ्हेचं इकॉनॉमिक स्ट्रक्चरमध्ये परिवर्तन त्या इकॉनॉमिक सेन्ससमधून निर्माण होईल. आणि मला असं वाटतं काँग्रेस पक्ष त्या दिशेने पुढे जाईल, आणि त्या ठिकाणी डावे पक्ष, रिपब्लिकन पक्ष आणि समाजवादी पक्ष जे आहेत, जे समाजाच्या न्यायाची भाषा करतात, म्हणजे RJD, NDU, यांना या काँग्रेसच्या भूमिकेच्या भोवती यायला लागेल. आणि तोच खरा आर्थिक परिवर्तनाचा कार्यक्रम आहे. त्याला प्री कंडिशन म्हणून मी म्हणेन की जातीय जनगणना करा, पण सायमल्टेनियसली तुम्ही इकॉनॉमिक सेन्सस करा. आणि हा एक मोठा बॉल गेम देशाला पुढे नेण्याचा आहे. तो आर्थिक विषमता दूर करून देशाला सुबत्तेच्या मार्गाने नेणं, आणि सगळ्यांना रोजगार, सगळ्यांना आरोग्य, सगळ्यांना काम आणि महागाई कमी, असा तो प्रश्न आहे. खरं तर तुम्ही जे काही चित्र उभं करताय हे खूपच आयडियल चित्र आहे असं मला असं वाटतंय, पण खूप काम करायला लागेल. अगदी अगदी. पण एक गोष्ट नक्की आहे की जिथे जिथे आपण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल, पूर्ण भारतामध्ये जात असतील किंवा पोट जात असतील हे आरक्षण मागतात. याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण जे देताना आपल्याला दिसून येत आहे, आणि ते म्हणजे आर्थिक मागासलेपण जे आहे ते हे जातीशी कुठेतरी जोडलं जात आहे. आणि त्यामुळेच आरक्षणाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर, त्याचा आवाज जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसून येतो. अगदी महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतामध्ये ही परिस्थिती उद्भवताना आपल्याला दिसून येते. आज विश्वास सरांनी आपल्याला जो मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे आर्थिक उन्नतीचा किंवा आर्थिक जनगणनेचा. तर मला असं वाटतं येत्या काही काळामध्ये जर आर्थिक जनगणना झाली तर हे प्रश्न जातीय जनगणनेशी न जोडले जातात ते आर्थिक जनगणनेशी जोडले जाऊ शकेल. आणि सामान्य जनता जी आहे, नागरिक जे आहे,
त्यांनाही आपण किती उन्नत आहोत हे खरं तर लक्षात येऊ शकेल. विश्वास सर, थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतक्या महत्त्वाच्या विषयावर जी आहे ती माहिती दिली आहे. खूपदा आपण आरक्षण असेल किंवा या सगळ्या विषयांवर बोलताना हे सगळे कप्पे वेगळे वेगळे ठेवून बघतो. बऱ्याचदा एक्सपर्टशी बोलणं हे नितांत आवश्यक असतं, कारण हे सगळे बिंदू जोडून जेव्हा ते चित्र तयार होतं ते चित्र काय असू शकतं याचा अंदाज हे एक्सपर्टशी बोलल्यानंतर येतो. मॅक्स महाराष्ट्रावर तुम्ही अशाच एक्सपर्ट्सला बघू शकता, वाचू शकता. तुमचं याबद्दलचं मत काय आहे हे आम्हाला नक्की सांगा आणि अर्थात कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला असे कुठले एक्सपर्ट्स जे आहेत ज्यांचे मतं तुम्हाला किंवा त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा. तुर्तास आपण इथेच थांबूया.